पाहिजे मला माझ्या नातू शिकत आहे. माझ्या शाळेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 दुर्गापूर. आज मी सांगणार आहे बर्फ मिळणे आहे वापरणे बर्फ मिळते विरघळत नाही. हा ना, तू सांग. माझे नाव पार्थ शिकतो. सांगत हे पाण्यात घातलं की कलर दिसत नाही. दिसत नाही आणि पाणी दिसतो आणि साईडला तुम्हाला लिंबूचा आकार बघा बरं केवढा आहे. पाणी टाकलं की बघा लिंबू मोठं दिसते का? माझे नाव गौतम माझे नाव हा प्लस द वॉटर. असं काय झालं? कारण तिथेवर पाण्यात जास्त गॅस असते म्हणून तिथे दिसतो. माझे नाव अजित प्रकाश कोरे. मी इयत्ता 5वीला शिकतो. माझा प्रोजेक्ट एक 10 रुपयाचा कॉइन आहे. मी आणि बनवले आहे. हे आता मला किती पाजले की ही सरळ नाही. कॉइन टाकले ते काय तुझे? माझे नाव जे सोडा आहे ते सोडा घातलाय. सोडा आणि विनेगर. नमस्कार, मी जयंत. माझ्या प्रयोगचे नाव आहे सुबक. आता या ग्लासमध्ये साखर आणि शॅम्पू मिक्स आहे. हे दोन्ही मिक्स करायचं आणि याच्यात थोडे पाणी टाकून आणि स्ट्रॉ पाण्यात बुडवून मग बबल बनतो. ते बबलला हात लावलं तर
कशामुळे येते? कशाच पाणी येते? ते शॅम्पूचं पाणी. शॅम्पू आणि शॅम्पू आणि साबण. माझ्या शाळेचे नाव गरम लागतोय, गरम लागतोय. काय गरम आहे. नमस्कार, माझं नाव यशवंत सागर महाजन. मी आता 7वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर 1 अमरापूर. माझ्या प्रयोगाचे नाव आहे जहाज. हे जनरेटर आहे आणि रिमोट कंट्रोल आणि असं फिरवल्यावर इथनं जनरेटर म्हणून रिमोट चालू केल्यावर हा पंखा फिरतो. त्या पंखा फिरल्यामुळे जहाज गोल गोल किंवा पुढे जातो. कशामुळे? कुठल्या शक्तीमुळे? विजेच्या शक्तीमुळे. फुगा कसं काय फुगला? हवेने पाणी आणि हवेच्या दाब्यात पाणी पडतंय. आणि बंद कधी होतंय? गेल्यानंतर. पवन चक्कीच्या द्वारे लाईट निर्माण होते. आहे संपला की होत. बरोबर, म्हणजे ज्वलनाला ऑक्सिजनची गरज असते. हा असं. हा थांब राहून. हा हा म्हणजे मीठ विरघळणारा पदार्थ आहे. चलो छान. म्हणजे हवे कशा ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. हा बघ, दर्शनामुळं वस्तू चिकटतात, आकर्षित होतात. हा बरोबर. दर्शनामुळं बरोबर. माझं नाव तेजदा खांडेकर. मी येत्या 4थी शिकत आहे. दर्शनामुळे कमी आकारण झाल्याने वस्तू किंवा वजन स्थिर राहते. हा अच्छा अच्छा. हे कसं चालतं? ह्युमॅनचं पुस्तक चालतंय. म्हणजे खाली वाकत नाही काय? थांबूक दाखव बरं आताच. म्हणजे श्वसनाची क्रिया कशी चालू असते? छान, व्हेरी गुड. काय करणार आहे? पाण्यामध्ये आग लावणार आहे. हा पाण्यात पोलीस आहे. हा पोलीस पाण्यात
लागतं. पेट्रोल असल्यामुळे पेट्रोल सारखा एक द्रव पदार्थ असल्यामुळे. बरोबर. माझे नाव आहे संकेत राजेमाळी. मी माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्यावरील पृष्ठीय ताट. आधी याचे साहित्य एक ताट, तोंडाला लावायची पावडर, पाणी आणि साबण, आंघोळीचं साबण. आधी ताटात एक ताट घ्यायचं, त्यात पाणी ओतून घ्यायचे. पावडर घ्यायची आणि पावडर मग पावडरवर तरंगते. मग बोट ओले करायचे आणि साबणावर घासायचे. मग परत पावडरमध्ये ठेवताच ते लांब जाते, कारण की साबणात एक तेलकट पदार्थ असतो म्हणून ते लांब सरकत. आणि आपली श्वसन क्रिया कशी चालते. हा बरोबर. म्हणजे जसं आपण हे करू श्वास घेतो. चल 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 स्टार्ट कर. आत घेतलं की पाण्याच्यात कसे घालायचे. इकडं आपण नॉर्मल पाणी, थंड पाणी असतं. त्या थंड पाण्यात टाकलं तर ती फ्रीज होऊन जाते. आणि ह्याच्यात जर टाकलं नाही, ह्याच्यात हळूहळू खालची बाजू कणी ह्याच्यात खाली जाऊन बसते, मिक्स होतं पाणी. का मिक्स होतंय? का मिक्स होतं ह्याच्यामध्ये? कारण की इकडं गार असल्यामुळे गार होतं आणि नॉर्मल पाणी असल्यामुळे हळूहळू जाते. दोन्ही पाणी एकसारखंच आहे का? नाही, गरम आहे. नाही, ही थंड आहे आणि नॉर्मल आहे. हे एकदम गार आहे, त्यामुळे घट्ट राहतं. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर गणेश चव्हाण. मी यंदा 6वी. माझ्या प्रयोगाचे नाव आहे रबरामुळे चालणारी गाडी. आपण एक रबर घ्यायचा आणि त्या कुठल्याही गाडीच्या टायराला बांधायचा, ताऱ्याला. आणि असं टायर मागं तुम्ही फिरवलं का रबराला ओढ लागते. ओढ लागल्यामुळे आपण आता हात काढला की गाडी पुढे चाललेली दिसते, कारण की रबराला ओढ लागल्यामुळे ताण बसल्यावर तार फुटते, त्यामुळे गाडी पुढे जाते. ₹50 नसेल, 100 आहे. देऊ का 100? माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर 1 डबलपूर. मी मेणबत्तीचं एवढं करायला सगळ्यांचंच घ्यायला. काचेचा ग्लास वापरायचा बाळा. मेणबत्तीचाच आहे.
आणि या ग्लासमधला लिंबू जो आहे त्यामध्ये माझं नाव आहे सुहास प्रसाद पाटील. नमस्कार, माझे नाव अर्जुन सुरामाने. माझ्या प्रेमचं नाव आहे सेन्सेस ऑर्गन. कितवीला आहे? नाव काय? श्रेयांश. Ear help to hear, tongue help to taste, skin help to see. That's